राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पुण्यात आज महत्त्वाची बैठक होते। अजित पवारांच्या उपस्थितीत संगमवाडीच्या बोट क्लब इथे पुण्यातील आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। पहिली यादी 28 मार्चला जाहीर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली, त्यामुळे जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मनसरमध्ये दुपारी 3:30 वाजता पक्ष प्रवेश होईल। यावेळी होणाऱ्या सभेत शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटलांच्या नावाची घोषणा होणार आहे। वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आज सादर करतील। छत्रपती शिवाजी महाराज भित्तीशिल्पापासून रॅलीला सुरुवात होईल। गांधी चौकात छोटेखानी सभेचंही आयोजन केलंय। अमरावतीतील भाजप राणा आणि कडू वादात मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत। भाजप आणि राणा टॉर्चर करत असल्याचा आरोप करत कडूंनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला, तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी फोन करून कडूंना मुंबईत बोलावून घेतले। आज कडू दुपारी 2 वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतील। गडचिरोली लोकसभेतील भाजप उमेदवार अशोक नेते आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणार आहेत। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे उपस्थित राहतील। अर्ज भरण्यापूर्वी रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन केलं जाईल। गडचिरोलीतून अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव केसानी यांच्याशी लढत होणार आहे। रासपचे महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। G24 तासला सूत्रांनी ही माहिती दिली। मात्र बारामतीतून सुनेत्रा पवारांनीच निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, त्यामुळे जानकरांना परभणीतून जागा देण्याची शक्यता आहे। मात्र जानकर घड्याळ की कमळ चिन्हावर लढणार याचा आज निर्णय होऊ शकतो। जानकर पुन्हा महायुतीत आले आहेत, त्यांना एक जागा देण्याचा निर्णय झालेला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। जानकर बारामतीतून लढणार का या प्रश्नावर त्यांनी थेट नकार न देता जानकर कुठून लढणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही असं नमूद केलं। महादेव जानकरांसारख्या लोकांना कोणत्याही विचारधारा नसतात, जिथे खायला मिळतं तिथे ते जातात अशा शब्दात राऊतांनी जानकरांवर निशाणा साधलाय। महाविकास आघाडीतून त्यांना उमेदवारी मिळेल अशी ही शक्यता होती, मात्र जानकर महायुतीच्या गोटात दाखल झालेत, त्यावर राऊतांनी घणाघात केलाय। भाजपकडून लोकसभा उमेदवारांची 5वी यादी जाहीर केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। भाजपकडून विविध क्षेत्रातल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे यावेळी 400हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केलाय। बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर विजय शिवतारे ठाम राहिल्यास त्यांच्यावर कारवाईचे संकेत शिंदेच्या शिवसेनेनं दिलेत। युती धर्म पाळायचा आहे, मात्र कोणी वेगळा विचार केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असं सुतोवाच भरत गोगावलेंनी केलंय। 2 दिवसात शिंदे गटातील उमेदवारांची यादी जाहीर होईल अशी माहिती शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली। सध्या भगवामय वातावरण आहे, 4 जूनला विजयाचा गुलालही आम्हीच उधळू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नाशिकच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते आणि निफाडचे आमदार अमित कदम यांनी संजय राऊतांची भेट घेतली। या भेटीदरम्यान नाशिकच्या लोकसभा जागेवरून चर्चा झाली। धाराशिव लोकसभेबाबत येत्या 1-2 दिवसात निर्णय स्पष्ट होईल आणि भाजपनं सूचना दिल्यास निश्चितपणे लोकसभा लढवेल असं वक्तव्य निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांनी केले। परदेशींनी बंजारा बांधवांसोबत होळी साजरी केली, ते धाराशिवमधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। कोल्हापुरात महायुतीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, आता उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी आहे असे संजय मंडलिकांनी म्हटले। तयारीला लागा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक, समजित घाटगे यांच्या पाठिंब्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली अशी माहिती मंडलिकांनी दिली। धुळ्याची उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार सुभाष भामरे यांनी भेटीगाठींचं सत्र सुरू केले। भामरेंनी ओझरमध्ये जाऊन स्वामी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, मात्र ही राजकीय भेट नव्हती तर वैयक्तिक भेट होती असं भामरेंनी म्हटले। धुळे लोकसभा मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पाठिंब्यासाठी ही भेट झाल्याचं ते बोलले। एकीकडे सुभाष भामरेंनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतली, तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। इतकंच नाही तर 7 ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे।
नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिढा वाढलाय। भाजपकडून दिनकर पाटील इच्छुक आहेत। त्यांचा मुलगा अमोल पाटील, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुंबईत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केली। माढा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्षाचा मेळावा पार पडला। जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत मेळावा झाला। महायुतीच्या उमेदवारासाठी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता। माढ्याच्या जागेवरून महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। आधी जानकरांची संभाव्य उमेदवारी आणि आता इतर नवीन इच्छुकांच्या नावांच्या चर्चेमुळे अभयसिंह जगताप अस्वस्थ झालेत। त्यांनी 28 मार्चला म्हसवड तालुक्यामध्ये माण इथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला। तिथे ते पुढील भूमिका जाहीर करतील। महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आज नागपूर लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत। विकास ठाकरे अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन करत संविधान चौक ते कलेक्टर ऑफिस अशी रॅली काढतील। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। काँग्रेस एकजुटीने लढेल असा दावा नाना पटोलेंनी केलाय। नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे जिंकतील असा विश्वासही नाना पटोलेंनी व्यक्त केला। मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली। बाळा नंदगावकर यांच्या नेतृत्वात ही बैठक होईल। बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली जाईल। स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही बैठक बोलावण्यात आली। मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांनी सर्व जागांसाठी शनिवारी आक्रमक भूमिका घेतल्यानं मनसे बॅकआउट करण्याच्या मानसिकतेत आहे, तर मनसेच्या 2 जणांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली। लिंगायत समाजाच्या मागण्यांचा विचार जे पक्ष करतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ असं सोलापूरच्या शिवा संघटनेनं स्पष्ट केले। शहरात बसवेश्वर स्मारक, लिंगायत महामंडळाला आवश्यक निधी तसंच जात पडताळणी अशा त्यांच्या मागण्या आहेत। नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भिल्ल समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी भिल्ल समाजानं केली। कळवणमध्ये समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत ही मागणी करण्यात आली। भिल्ल समाज विकासापासून वंचित आहे, त्या सर्व राजकीय पक्षांनी भिल्ल समाजाचा विचार करावा असं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं। सोशल मीडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्यावर पुणे पोलिसांचा वॉच असेल। सोशल मीडियावरून वादग्रस्त कंटेंट पसरून शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी प्रशासनानं जिल्हास्तरीय कमिटी तयार केली आहे। लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान उद्या लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत। चिराग यांच्या पक्षाला एनडीएमध्ये 5 जागा मिळाल्या। ते स्वतः हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। कंगना रनौत विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणं काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना महागात पडले। श्रीनेत यांच्या विरोधात महिला आयोगानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। कंगनाला लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर श्रीनेत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। राज्यात उन्हाचा कडाका वाढलाय। मुंबईचं तापमान 35 अंशांवर गेले। पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात आणखी 2 ते 3 अंशांची वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणासह काही भागात आज आणि उद्या उष्ण आणि दमट परिस्थिती राहणार आहे। उन्हाळी हंगामासाठी पुणे विभागात आतापर्यंत 7,708 हेक्टरवर चारा पीक घेण्यात आले। प्रमुख चारा पीक असलेल्या मका पिकाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली, त्यामुळे एप्रिल-मे महिन्यात चारा टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा 32% खाली आलाय। गेल्या 3 वर्षातील नीचांक असून केवळ 1.5 ते 2 महिन्याचे पाणी पुरणार आहे। दरम्यान भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीच्या कामामुळे 24 एप्रिलपर्यंत 5% पाणी कपात करण्यात आली आहे। सटाणा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। विहिरींनी तळ गाठलाय, त्यामुळे 24 गावं, वाड्या, वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। केवळ 1.5-2 महिन्यातच पाणी पातळीनं नीचांकी गाठली, त्यामुळे पुढच्या काही महिन्यात पाणी संकट उद्भवणार आहे। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणी बंगळुरूत पहिल्यांदाच मोठी कारवाई करण्यात आली। बंगळुरूतील 22 रहिवाशांना 1.1 लाखांचा दंड ठोठावलाय। बंगळुरूमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे आदेश काढण्यात आले, त्या अंतर्गत ही कारवाई केली।
सटाणा नांदेड ते पिसोळबारी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालंय, त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। रस्त्याच्या कामासाठी माती मिश्रित खडी, हलक्या प्रतीचं साहित्य वापरण्यात आल्यानं रस्ता हातानंच उखडला जातोय। चांगल्या दर्जाचं काम करावं, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। वाशिमच्या पैनगंगा बॅरेज परिसरात विद्युत उपकेंद्राचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडले। शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी शासनानं 700 कोटी खर्च करून 11 बॅरेजेस उभारले, मात्र त्यासाठी लागणाऱ्या विद्युत उपकेंद्रांची कामं न झाल्यानं शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावं लागतं। पुणे विमानतळावरून दुबई सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। यंदा 1,69,000 प्रवाशांनी पुण्यातून थेट दुबई सिंगापूरमध्ये प्रवास केला। पुण्यातून दिवसाला 180 ते 190च्या घरात विमानांची उड्डाणं होतात, त्यातून दिवसाला 25 ते 30,000 पुणेकर प्रवास करतात। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळीत झालाय। बत्ती गुल झाल्यामुळे डॉक्टरांवर अक्षरशः मोबाईल टॉर्चच्या उजेडात रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली होती। झी 24 तासनं ही बातमी दाखवताच प्रशासन कामाला लागलं। आता रुग्णालयात वीजपुरवठा सुरळीत झालाय। विद्यार्थ्यांना पाढे आणि गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून पालघरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षकानं लेझिमच्या तलावर पाढे शिकवण्यास सुरुवात केली। विद्यार्थ्यांचाही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाली। पैठणमधल्या संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त सुरू केलेल्या पारेगाव ते पैठण पायी दिंडीला 50 वर्ष पूर्ण झालीत। यावर्षी दिंडीचं प्रस्थान पारेगावातून झालं। यात कोटमगाव, गवणगाव, त्यानंतर वैजापूर, गंगापूर गावं सहभागी झालीत। टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत पायी दिंडी पैठणकडे निघाली। नाशिकच्या देवळामध्ये एका ऑटोमोबाईल दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलंय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यात गाडीचे स्पेअर पार्ट, ऑइल, फर्निचर, कम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत।